आपण पाहतात इंगोआ 24 तास। केरी आजोबाच्या प्रसिद्ध जत्रेत मंगळवारी गोवा आणि महाराष्ट्रातून आलेल्या हजारो भाविकांनी उत्साहाने सहभाग घेतला। परंपरेनुसार भाविकांनी केळीचा घड अर्पण करत आजोबांचे आशीर्वाद घेतले। यावेळी स्वर आजोबा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला, ज्यामध्ये स्थानिक कलाकारांनी विविध सादरीकरण केले। जत्रेला हळदोणेचे आमदार कार्लोस्कर फरेरा आणि स्थानिक नेते देवेंद्र तळकर यांनी उपस्थितांशी संवाद साधत या जत्रेचे महत्त्व, परंपरा आणि सामाजिक एकतेचे योगदान यावर भाष्य केले। भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे जत्रेला भव्य स्वरूप लाभले, तर परिसरात भक्तिमय आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते। कुणाल तळकर आजोबा देवस्थानाचो एक वांगडी। आयज आमची 76 जात्रा उत्सव हा। त्या निमित्तान हांव समस्त आजोबाचे जे भाविक हा, गोंयान आसूं नाल्यार गोंया भायर आसूं, तांकां सगळ्यांक मनवणीक परबी दिता। त्याच बरोबर आमची जी ह्या जात्रा हा ती नवसाची जात्रा म्हणून अशी फामाद हा। जो कोण आजोबाचो जो भक्त हा तो गोंयाच्या ना देशाच्या खंयच्या कोण्यान ना दुनियाच्या खंयच्या कोण्यान आसूं, आजोबा तूं पाव म्हणटकूच आजोबा ताका तो पावता। आजोबा पावल्या नंतर भावीक जे आहा ते ह्या जात्रेक येवन आपलो कितें नवस आसता तो फेडटा। त्या खातीर ह्या जात्रेक जे आहा लोक गोंयांसूच न्हू सबंद देशभरासून लोक येतात। सो ह्या जात्रेच्या निमतान हांव सगळ्या आजोबाच्या भक्तांनी चडांत चड मनवणीक परबी दिता आनी ते म्हणटा। आमची हा ही 5 दिसाचो फेस्टिवल आमचो हा। फर्स्ट डे जो आसता आमचो तो पारंपरीक आमचे अभिषेक आसता सुरवातीक। त्यानंतर मागीर आमचो एक प्रोग्राम आसता सांजचो गायनाचो स्वर। ह्या फावटी आमचो स्वर आजोबा म्हणून प्रोग्राम आमचो। त्यानंतर आमचे पारंपरीक जे आमचे दशावतारी नाटक हा ते नाटक आसतलें आमचें। तशेंच आमचे फाल्यां आमचो परत सत्यनारायणाची पुजा आसतली सांजची 4:00। त्याच्यानंतर आमची ऑर्केस्ट्रा आसतली गोवन पॅराडायज। त्याच बरोबर मागीर नेक्स्ट डे म्हणजे 3rd डे आमची परत सत्यनारायणाची पुजा 4थ्या दिसा। त्याच्या उपरांत मागीर आमचे गायन हा। गायन जाल्या नंतर मागीर परत 4th डे आमची थंय 4:00 आमची पुजा हा सत्यनारायणची। त्याच्या नंतर आमचे नाटक हा गांव जालो जाणटो राजीव सरदेसाय। थंय मागीर लास्ट डे आमचे परत सत्यनारायणची पुजा आणि लास्ट आमचे नाटक हा कितें नांव चित्र विचित्र म्हणून नाटक आमचें। आयज आजोबा नवा नवसाक पावणारो दीस। आयज त्याच्या हिशोबानूच आयज जे कोण नवा नवसान जी आंगवण म्हणटा कोणाक मुलां जायना, कोणाची कामां अपूर्ण आसा ती पूर्ण करच्या खातीर, कोणाचे प्रॉपर्टीचे विशय अशे जे आयज सांगणे करून जी तेंची मनोकामना पूर्ण जावन आयज ते वर्साच्या वर्सा जशी तशी तेंची कामां जातात तशी तशी ते प्रत्येक मनशाक सांगून जशी जशी लोकां पर्यंत पावतात ते तरेन आयज देवाचो वर्साच्या वर्सा कार्यक्रम वाडत वयता। ती नवा नवसाक पावणारो ह्यो आजोबा आमचो आसा। जो नांव शकता की जी आयज आमची सकाळ पासून 6:30 वाजता आमचो अभिषेक जाला त्या पासून दुसरे दीस सकाळ पर्यंत जी लायन आसता ती म्हाका 10 ते 15 हजाराच्या भायरच जावंक शकता अशें दिसता। नमस्कार। आज आमची आजोबाची जात्रा जागृत देवस्थान आजोबाच्या जात्रेक भरपूर लोक इल्लो आसा। लायन ही आजोबाची एक बस रोडाचेर भायर कमीत कमी ते 2-1 किलोमीटर लायन पळयलेली आसा। आजोबा देवस्थान म्हणजे आमचे जागृत देवस्थान। आजोबाच्या जात्रेक कोणें जर कितें घराणें घातलें ते आजोबा पावोवन जाता। पण कोणाचें कितें सांडो कितें जावं आजोबाचें नांव घेतले का ते मेळटा। राखणदार आणि लोक खंयसून येता? लोक मालवणसून महाराष्ट्रासून लांबसून खेळपाक येतात। स्पेशल येता। हांव खूश आहा हिंगा केरी आजोबा देवळान येवपाक। त्या वर्सा येता। हांवें आयकलां ते प्रमाणे आजोबा देवाच्या पांय पडले जाल्यार आनी मागणी केली जाल्यार तुजे देव पावता। तो राखणदार हिंगाचो आनी सगळे गोंयचे लोक येतात हिंगा, महाराष्ट्रा पासून लोक येतात हिंगा।
पेडणेचे बार्देसचे सगळे साश्टीचे पासून आनी सावथ गोवाचे येतात अंकुश आहा हिंग येवपाक आनी हांव सद्दां मागणी करता आमची गोंयची बरी करपाक आनी आमचे बरें राखपा पासून आमी मागतात ही सगळे बरें जावपाक म्हणून. सर तुम्ही फर्स्ट टाइम आयलाय का पहिले आयिल्ले केन्ना? ना हें आतां तिसरी फाटी जातलें हांव आयलो. आणि कितें अशें संदेश दिवपाक सोदता तुमी गोंयकारांक? सद्दां आमचे गोंयची अस्मिताय आसा ती सांबाळपाची आनी गोंय आसा तें बरें आमचे गोंयकार आहात ते बरे रावपाचे आनी देवाचे बेसांव सद्दां मागपाक बरें जावपाक गोंयचे पासून आमचे गोंयकारा पासून सगळे एकजूट रावपाचे अशें दितात, सगळे एकजूट रावपाचे अशें म्हणटात. एक वट सद्दां आमची गोंयची स्पेशालिटी आनी ते गोंयची कम्युनल हार्मनी आसा ती स्वता मेनटेन करपाची.